कारण कसं ठरू शकतं हा प्रश्न सध्या सगळ्यांना पडलाय. कारण ठरलंय मुंबईमधली एक घटना. पायधुनी भागातल्या मुघल बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या डाकोडिया कुटुंबातल्या 4 जणांचा झालेला मृत्यू. शनिवारी रात्री बिर्याणी खाल्ल्यानंतर 1:30 वाजण्याच्या सुमारास या कुटुंबाने कलिंगड खाल्लं. नसरीन, मुली आयशा आणि झैनब अशा चौघांचं एक कुटुंब घाटी रोडच्या मुघल बिल्डिंग मध्ये दुसऱ्या मजल्यावर राहायचं. शनिवारी 25 एप्रिलला या कुटुंबाच्या घरी एक छोटेखानी गेट टुगेदर झालं. या गेट टुगेदरला अब्दुल्ला यांचा भाऊ, त्यांची 3 मुलं आणि त्यांची बहीण असे 5 जण आले होते. म्हणजे घरात एकूण 9 जण होते. या 9 जणांनी साधारण 10:30च्या सुमारास चिकन बिर्याणी खाल्ली आणि 11:15ला पाहुणे आपापल्या घरी गेले. त्यानंतर रात्री 1:30 वाजता झैनब आणि आयशाने आपल्याला भूक लागल्याचं सांगितलं, म्हणून अब्दुल्ला यांनी घरात असलेलं कलिंगड कापलं आणि चौघांनी खाल्लं. पण पहाटे 5-6च्या सुमारास चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. अब्दुल्ला यांनी नातेवाईक असणाऱ्या फॅमिली डॉक्टरला बोलवलं. त्यांनी या चौघांना इंजेक्शन दिलं आणि ते निघून गेले. पण सकाळी 9-10च्या सुमारास चौघांना खूप त्रास व्हायला लागला. त्यामुळे या चौघांनी बिल्डिंग मधल्या लोकांना माहिती दिली. आपल्या भावाला, बहिणीला बोलवून घेतलं. बिल्डिंग मध्येच राहणारे डॉक्टर झैद कुरेशी सुद्धा आले. त्यांनी पाहिलं तर अब्दुल्ला यांच्या घरातल्या चौघांनाही प्रचंड उलट्या होत होत्या. ते बेशुद्ध अवस्थेत होते. डॉक्टर कुरेशी यांनी त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. चौघांनाही हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण काहीच तासात चौघांचाही मृत्यू झाला. या चौघांचंही पोस्टमॉर्टम करण्यात आलं. त्यांची हिस्टोपॅथो टेस्ट करण्यात आली. या चौघांचा विसेरा राखून ठेवण्यात आलाय. त्यांच्या घरातून बिर्याणी आणि कलिंगडाचे सॅम्पल्स गोळा करण्यात आलेत. पण अजून तरी कुठलेच रिपोर्ट्स आलेले नाहीत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे रिपोर्ट्स यायला 15 दिवसांचा वेळ लागू शकतो असं सांगण्यात येतंय. आता या कुटुंबाचा अचानक मृत्यू झाल्यानं आणि मृत्यू आधी त्यांना उलट्या जुलाब झाल्यानं अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय वाढला. जर बिर्याणी खाल्ल्याने त्रास झाला असता तर हा त्रास सगळ्या 9 जणांना झाला असता. पण त्रास झाला फक्त कलिंगड खाल्लेल्यांनाच. साहजिकच प्रश्न उभा राहिला, बिर्याणीवर कलिंगड खाल्ल्याने घडलं की फक्त कलिंगड खाल्ल्याने? या कुटुंबावर उपचार करण्याचा प्रयत्न केलेल्या डॉक्टर झैद कुरेशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की चौघांची प्रकृती नाजूक होती. झैनबची नस लागत नव्हती. त्यामुळे सगळ्यात आधी तिला सीपीआर दिला. या सगळ्यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. पण त्यांच्या शरीरात काहीतरी असा विषारी घटक गेला होता की त्यामुळे त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत होती. त्यांच्या रक्तात ऍसिड तयार झालं होतं. तर या कुटुंबातल्या तिघांवर उपचार करणाऱ्या जे हॉस्पिटलचे मेडिकल सुपरिटेंडंट डॉक्टर संजय सुरासे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, एखादं खराब किंवा सडलेलं कलिंगड एवढा गंभीर परिणाम करण्याची शक्यता कमी आहे. त्यात काहीतरी अतिरिक्त घटक असू शकतात किंवा हे सगळंच काहीतरी वेगळं प्रकरण असू शकतं. सध्या आम्ही कुठलीही शक्यता नाकारत नाहीये. तर